महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। कविता शरद नेमाने आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये दोघे नवरा बायको आम्हाला घरी येऊन नेहमी त्रास देतात, जीवे मारण्याच्या धमक्या देतात। बजाजनगर येथे भाड्याने राहणारे दोघे नवरा बायको सुवर्ण विलास धारे हे दोघे आमच्या काही कारण नसतानाही भांडण करत असतात। आम्ही त्यांना समजून सांगितले होते, त्यांचे आमचे कुठलेही संबंध नसतानाही ते माझ्या घरी येऊन माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या देतात। असेच काही दिवसापूर्वी आमच्या घरी येऊन धमक्या देऊन गेले। मी असे दोघेही नवरा बायको आम्हाला वाटलं जाऊ द्या, सोडून दिलं। पण दिनांक 24/7/2025 रोजी मी दुपारी माझा नवरा घरी नसताना आमच्या घरी आले। माझा मुलगा शाळेतून आला तेव्हा तो घरी आलेला पाहून माझ्या मुलाच्या विनाकाराने पिशव्या व घरातील कोणतेही वस्तू मागितले होते। दिले नाही तर तुला मारू अशा धमक्या देत होते। माझ्या मुलाने घरी आल्यावर आम्हाला दोघा नवरा बायकोला सांगितले। आम्ही त्यांना खूप त्रास सहन केला। त्यांच्या त्रासाला कंटाळून मी माझी सोशल मीडिया स्वतःची प्रतिक्रिया मांडत आहे। माझ्या नवऱ्याला व माझ्या मुलाला, नाहीतर स्वतः माझ्या जीवाला काही झालं तर हे दोघे जिम्मेदार राहतील। माझ्या समोरची जी व्यक्ती आहे माझ्या घरी येऊन धिंगाणा करून जाते। सुवर्णा विलास धारे दोघं नवरा बायको कधीही माझ्या घरी येऊन धिंगाणा करून जातात। त्यांचे आमचे कुठलेही संबंध नसतानाही काल आम्ही घरी नसतानाही माझ्या मुलाला घरी येऊन धमकी देऊन गेले। घरात घुसून त्याला मारण्याचा पण प्रयत्न केला। घरी कोण होता तुमच्या? एकटा मुलगा होता का? मुलगा होता माझ्या। त्याला धमक्या कशा दिल्या? बाबा तू सामान देतो का नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू। तुम्ही याच्या अगोदर पोलीस स्टेशनला वगैरे गेले होता का? पोलीस स्टेशनला गेलो नव्हतो, कारण त्यांचे आमचे काही संबंधच नाही। समोरासमोर झालं होतं आमचे दोन शब्द। त्याच्यानंतर मी त्यांना फोन करण्यात त्यांनी मला फोन करायचा नाही। याच्यापूर्वी पहिले भांडण कधी झाले तुमचे? याच्यापूर्वी 8 दिवसापूर्वी झाले होते। तुमचे मिस्टर काय करतात? आमचे मिस्टर गाडीवरती असतात। तुमच्या मिस्टरचं नाव? शरद भाऊसाहेब नेमाने। तुमचं गाव प्रॉपर? लासूर स्टेशन मध्ये पाहिजे। माझं नाव आर्यन शरद नेमाने। स्वर्णा विलास धारे ते आमच्या घरी आमचे नाव पिशव्या मागते, मी नाही दिले ते म्हणते मला मारून। तुझे मम्मी पप्पा घरी होते का? नाही। तू एकटाच होता का शाळेत? ना आणखीन काय म्हणते तुला? मला म्हणजे पिशव्या देण्यात तुला मारून टाकेल घरचे भांडण। तुझ्या संध्याकाळी आली मम्मी पप्पाला आल्यावर तू सांगितलं का? ठीक आहे। याच्यानंतर जर काही झालं माझ्या मुलाला, माझ्या पतीला, मला किंवा काही झाल्यानंतर सविस्तर सुवर्ण विलास धारे, तिचा नवरा विलास धारे हे जिम्मेदार राहतील। ते नेहमी धमक्या देत होते आमच्याकडे। ते माझ्या घरी येऊन नेहमी धिंगाणा करून जातात। ते करतात माझ्या घरी, माझ्या घरी CCTV फुटेज बसवलेला आहे, तर माझ्याकडे त्यांचे फुटेज पण आहे। सुवर्ण विलास धारेच्या भावाला पण फोन करून सांगितलं होतं, त्यांनी जिम्मेदारी घेतली होती का तुमच्या घरी येऊन ते धिंगाणा करणार नाही, त्याच्यानंतर कुठलेही ते वाद करणार नाही। तरीही ते परत येऊन माझ्या घरी वाद करत पाहिजे। त्यांच्या भावाचं नाव? नारायण आत्माने। आणखीन कोण त्यांच्या नातेवाईकात कोण तुम्हाला सांगितलं होतं? विलास धारेचा भाषा आहे वरूची। तुमच्या वैयक्तिक पाहुण्यारोळ्यामध्ये कोण तुम्ही सांगितलं होतं का असं आम्हाला नेहमी त्रास देते? नाही, आतापर्यंत तुम्ही सांगितलं नाही, पण याच्यानंतर मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू।